दंगेकरांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। शंभूराज देसाई दंगेकरांना मानहानीची नोटीस पाठवणार आहेत आणि पुणे कार अपघात प्रकरणावरून दंगेकरांनी शंभूराज देसाईंवर आरोप केले होते आणि शंभूराज देसाईंनी राहुल नार्वेकरांकडे सुद्धा तक्रार केली होती। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, शंभूराज देसाईंवर नेमके कोणते आरोप केले होते? शंभूराज देसाई यांच्या विवादावरती रवींद्र दंगेकर यांनी बाग किती आहेत, स्टॉक किती आहेत आणि त्यांच्याकडून उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी हे कशा पद्धतीनं हप्ते वसूल करतात, त्यांच्याकडनं कसे पैसे घेतात, याबाबतची जे आहेत ते आरोप त्यांनी केले होते आणि त्यासाठी थेट त्यांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना जबाबदार धरलं होतं आणि त्याच्यावरनं आता शंभूराज देसाई जे आहेत ते रवींद्र दंगेकरांना कायदेशीर नोटीस जी आहे ती पाठवणार आहे। त्या नोटीसमध्ये त्वरित बिनशर्त माफी मागा किंवा पुरावे सादर करा, नाहीतर कारवाईला सामोरं जा अशी भूमिका ते त्या नोटीसमधनं मांडणार आहेत किंवा त्यांना नोटीसमध्ये देणार आहेत। यासोबतच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुद्धा ते तक्रार करणार आहेत, कारण त्याच्यामध्ये विधानसभेचे सदस्य आहेत शंभूराज देसाई आणि असं असताना त्यांच्यावरती याचे आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे त्यांच्यावरती विशेषाधिकार हननाचा आरोप आणू शकतात अशी त्यांची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे शंभूराज देसाई यांनी नोटीस दिल्यामुळे आता रवींद्र दंगे देतील आणि त्यामुळे आता रवींद्र दंगेकर यांना कायदेशीररित्या शंभूराज देसाई यांना उत्तर द्यावं लागणार आहे। नक्कीच पंकज, त्यामुळे रवींद्र दंगेकरांच्या अडचणीत सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे। अपडेट्स घेत राहू। पंकज, धन्यवाद दिलेल्या